नमस्कार. आज आपण उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक असं थंडगार नाचणीचं आंबील कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये काय होतं, भरपूर ऊन असल्यामुळे आपण सारखंच पाणी पितो, काही खावंसं प्यावंसं वाटत नाही. त्यासोबतच तोंडाला अजिबात चव नसते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये थकवा निर्माण होतो. तर तुम्ही अशा वेळेस आठवड्यातून 2दा-3दा तरी हे नाचणीचं आंबील जरूर करून प्या. कारण हे नाचणीचं आंबील भरपूर लोह आणि कॅल्शियमयुक्त असं आहे. त्यासोबतच या आंबीलमुळे शरीराला थंडावा भेटतो, थकव्यापासून दूर होतं आणि खूपच असं एनर्जेटिक वाटतं. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने हे नाचणीचं आंबील कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. नाचणीचं आंबील तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे नाचणी सत्व वगैरे न घेता साधंच प्लेन पीठ घेतलेलं आहे. पण जर तुमच्याकडे नाचणी सत्व तयार केलेलं असेल ना, तर ते पीठ वापरून सुद्धा मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही हे नाचणीचं आंबील तयार करून घेऊ शकता. आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये हे घेतलेलं 4 चमचे नाचणीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता एक साधारणतः छोटी वाटी पाणी आपल्याला या नाचणीच्या पिठामध्ये घालायचं आहे आणि नाचणीचं पीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही ना. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला अगदी थोडंच पाणी नाचणीच्या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, नाचणीच्या पिठाच्या ना अजिबात गुठळ्या तयार होत नाही. हे पहा, अगदी छोटी वाटी पाणी घालून मी अगदी व्यवस्थित असं नाचणीचं पीठ ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. एकही गुठळी नाही, अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे नाचणीचं पीठ शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण ह्यामध्ये आता 2.5 ग्लास पाणी घालणार आहोत. जास्तीचं देखील पाणी घालायचं नाही. साधारणतः एक 4 चमचे नाचणीच्या पिठासाठी मी सुरुवातीला एक छोटी वाटी पाणी नाचणीचं पीठ खलवण्यासाठी वापरलं आणि नंतर 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता हे 2.5 ग्लास पाणी घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे. आता हे भांडं मी गॅसवर ठेवत आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे नाचणीचं पीठ आहे ना, मस्त असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जास्तीचं देखील घट्ट करायचं नाही, कारण हे जे नाचणीचं पीठ आहे ना, म्हणजे आपण जी नाचणीची पेस्ट बनवणार आहोत ना, ती थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होते. त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीची आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीची 1-2 मिनटं तुम्ही मध्यम आचेवरती शिजवून घेऊ शकता. त्यानंतर मात्र अगदी कमी गॅसवरतीच ही पेज आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता जरी तुम्हाला फार पातळ वाटत असेल ना, तरीसुद्धा जसं जसं हे नाचणीचं पीठ शिजतं तसं तसं ह्या पेजेला घट्टपणा येतो आणि रंग देखील बदलतो. हे पहा, आणि हे शिजवत असताना ना अजून एक काळजी घ्यायची आहे. सतत असं ढवळतच राहायचं आहे. जर तुम्ही हलवलं नाही ना, तर त्या नाचणीच्या पिठाच्या या पेजमध्ये गुठळ्या होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, सतत असं हलवतच राहायचं आहे अगदी तळापासून. अगदी 2 ते 3 मिनटामध्येच आपलं हे नाचणीचं पीठ आहे ना, ते थोडंफार शिजलेलं आहे. हे पहा, आधीपेक्षा थोडासा घट्टपणा आलेला आहे. त्यासोबतच रंग देखील बदललेला आहे. अगदी ह्याच वेळेस आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर घालायची आहे. तुम्ही जिरा पावडरसोबत पाव चमचा धना पावडरसुद्धा घालू शकता, कारण उन्हाळ्यामध्ये धना पावडरमुळे सुद्धा आपल्या शरीराला थंडावा भेटतो. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी 5 ते 6 लसूण पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहे. हा ठेचलेला लसूणसुद्धा घालायचा आहे. आणि ह्या ठिकाणी मी एक मोठी मिरची मध्ये कापून घेतली. त्यानंतर मोठे मोठेच तुकडे करून घेतले होते. ही कापलेली एक मिरची देखील घालायची आहे. तुम्ही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल ना, तर अद्रकसुद्धा किसून घालू शकता. साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे मी भाजलेली जिरा पावडर, मीठ, मिरची, ठेचलेला लसूण घातलेला आहे. आता हे घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीची 2 मिनटं झाल्यानंतर हे सर्व साहित्य घालायचं आहे. आता गॅस मात्र कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचं नाही. अगदी कमी गॅसवरती सतत हलवत आपल्याला ही नाचणीची पेज आहे ना, ती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे घट्टपणा येईपर्यंत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्तीचं घट्ट न बनता थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीचंच ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आणखी हे घट्ट होतं. त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. चला तर अगदी कमी गॅसवरती शिजवून घेऊयात.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती मी हे नाचणीचं आंबील सुरुवातीपासून शिजवून घेतलेलं आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. छान असा घट्टपणा देखील आलेला आहे. जास्तीचं घट्ट न करता मध्यम कन्सिस्टन्सीचं मी ठेवलेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीचं हे शिजवून घ्यायचं आहे. नाचणीचं साधारणतः 4 चमचे पीठ शिजण्यासाठी एक 8 ते 9 मिनिटं लागतात. जास्तीचा वेळ लागत नाही. जर तुम्हाला जास्त आंबील बनवायचं असेल ना तर थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घट्टपणा आलेला आहे, रंग देखील बदललेला आहे आणि मस्त अशी उकळी देखील आलेली आहे. आता या ठिकाणी आपलं हे नाचणीचं पीठ आहे ना ते मस्त असं पेस्टमध्ये शिजवून तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे तयार केलेली नाचणीची पेस्ट पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती थंड करायची आहे. थंड करत असताना मध्ये मध्ये असं चमच्याने हलवायचं आहे, कारण काय होतं थंड झाल्यानंतर मध्ये वरतून ह्याची साय जमा होते. साय जमा झाल्यामुळे या पेस्टमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधून थोडंसं असं हलवायचं आहे. आता बरेच लोक काय करतात, पारंपरिक पद्धतीने जर नाचणीचं आंबील तयार करायचं असेल ना तर ही तयार केलेली नाचणीची पेस्ट मातीच्या भांड्यामध्ये रात्रभर आंबवण्यासाठी ठेवतात. पण आता भरपूर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर मी साधारणतः फक्त एक 4 ते 5 तासच हे नाचणीची तयार केलेली पेस्ट बाहेर ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे. जर तुम्हाला अगदीच पारंपरिक पद्धतीने बनवायचं असेल तर ही तयार केलेली नाचणीची पेस्ट मातीच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही रात्रभर हे आंबवण्यासाठी ठेवू शकता. पण आज मी ही तयार केलेली पेस्ट रात्रभर न आंबवता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे 4 ते 5 तासच फक्त हे आंबवून घेणार आहे. हे पहा या ठिकाणी 4 ते 5 तास झालेले आहे. घरातच पंख्याखाली मी हे पेस्ट जी आहे नाचणीची ती पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. आधी पहा ही पेस्ट खूप पातळ होती पण थंड झाल्यामुळे आणखीनच घट्ट झालेली आहे. अगदी इतकाच आपल्याला घट्टपणा हवा आहे. ह्यापेक्षा जर जास्तच तुम्ही घट्ट बनवलं ना म्हणजे थंड झाल्यानंतर जास्तीचं घट्ट झालं ना तर खूप सारं ताक ॲड करावं लागतं. त्यामुळे काय होतं ताकाची चव आंबीलमध्ये जास्त लागते, नाचणीच्या पेस्टची चव जास्तीची लागत नाही. त्यामुळे एकदमच घट्ट न तयार करता मध्यम कन्सिस्टन्सीचं तयार करायचं आहे. आता या ठिकाणी तयार केलेली नाचणीची पेस्टसुद्धा थंड झालेली आहे. आता आपण लगेचच ताजं ताक तयार करून घेऊया. ताक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक साधारणतः अर्धी वाटी एकदम ताजं दही घेतलेलं आहे. दही घेताना ना अगदी जास्तीचं जुनं आंबट दही घ्यायचं नाही, ताजंच दही घ्यायचं आहे. आता हे घेतलेलं अर्धी वाटी दही आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, जेणेकरून काही दह्यामध्ये गुठळ्या असतील ना तर त्या देखील मस्त अशा मोडल्या जातील आणि मस्त असं प्लेन दही तयार होईल. आता या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये एक साधारणतः अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी 2 मिनिटातच मस्त असं ताजं ताक तयार होतं. हे पहा अशा प्रकारे अगदी इन्स्टंट असं 2 मिनिटांमध्ये ताक तयार झालेलं आहे. आता हे तयार केलेलं थंडगार ताक आपल्याला पूर्णपणे थंड झालेल्या नाचणीच्या पेस्टमध्ये ॲड करायचं आहे. बरेच लोक काय करतात, नाचणीची पेस्ट गरम गरम असतानाच ह्यामध्ये हे थंडगार ताक ॲड करतात. पण आयुर्वेदानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे नाचणीची पेस्ट पूर्णपणे आधी थंड करून घ्यायची आहे, त्यानंतरच ताक मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला जास्तीची घाई असेल ना तर 4 ते 5 तास हे नाचणीची पेस्ट न आंबवता अगदी तुम्ही पंख्याखाली अर्धा तास हे थंड करून घ्या, त्यानंतर ताक ॲड करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं आपण आंबवलं ना तर हे नाचणीचं आंबील चवीला अजूनच चविष्ट लागतं. आता ही थंड झालेली सर्व जी नाचणीची पेज आहे ना ती मी एका मोठ्या काचेच्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही ही जी पेज आहे ना ती मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून हे आंबील तयार करून घेऊ शकता. आता हे तयार केलेलं ताजं थंडगार ताक ह्यामध्ये लगेचच घालायचं आहे. हे पहा सर्व ताक मी घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित घातलेलं ताक नाचणीच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं आपल्या ह्या ठिकाणी आंबील तयार होत आहे. छान असं मी ताक मिक्स करून घेतलेलं आहे. पण तरीसुद्धा मला थोडंसं हे घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी आणखी अर्धा ग्लास थंडगार पाणी ह्यामध्ये ॲड करणार आहे. आता तुम्हाला जर घट्ट आवडत असेल ना तर पाणी ॲड नाही केलं तरी सुद्धा चालेल. काही लोकांना ना थंडगार जे नाचणीचं आंबील आहे ना ते थोडं घट्ट आवडतं, काही जणांना पातळ आवडतं. आमच्या घरामध्ये थोडंसं पातळ आवडतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी ॲड केलेलं आहे. आता घातलेला अर्धा ग्लास थंड पाणी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे नाचणीचं आंबील तयार होत आहे. आता वरतून भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपलं थंडेगार गारेगार नाचणीचं आंबील तयार झालेलं आहे. किती सोपं आहे हे बनवणं.
बऱ्याच वेळा काय होतं, उन्हाळ्यामध्ये ना भरपूर ऊन असल्यामुळे आपल्याला काहीच खावंसं प्यावंसं वाटत नाही, आपण नुसतंच पाणी पितो. त्यामुळे काही न खाल्ल्या पिल्यामुळे आपल्या शरीराला थकवा जाणवतो. तर अशा वेळेस जर तुम्ही हे नाचणीचं आंबील तयार करून पिलं ना, तर यामध्ये भरपूर सारं लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे शरीराला अगदी एनर्जेटिक ठेवतं आणि पोटसुद्धा भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ना आठवड्यातून उन्हाळ्यामध्ये एक 2-3 दिवस किंवा अल्टरनेट डेज तरी तुम्ही हे नाचणीचं आंबील तयार करून पहा आणि पिऊन पहा. तुम्हाला फारच छान वाटेल आणि एनर्जेटिक वाटेल, पोट अगदी मस्त असं भरल्यासारखं वाटेल. त्याचबरोबर तुमच्या शरीराला सुद्धा थंडावा भेटेल. आता हे तयार केलेलं नाचणीचं आंबील मस्त असं मी काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून घेतलेलं आहे. तुम्ही हे नाचणीचं आंबील तयार केलं ना, त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा थंड करण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेचच इन्स्टंटसुद्धा तुम्ही हे पिऊ शकता, कारण ह्यामध्ये आपण तसंही गार पाणीच घातलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी मस्त असं थंडगार नाचणीचं आंबील तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर मी सांगितल्याप्रमाणे एकदा तरी हे नाचणीचं आंबील जरूर करून पहा. माझी खात्री आहे घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सर्वांनाच अगदी आवडणारं आणि फायदेशीर ठरणारं हे नाचणीचं आंबील आहे. चला तर असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.